नमस्कार मित्रांनो, जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। गणपती आलेले आहेत आणि आज गौरी पूजनाचा दिवस आहे, तर आपण सगळे गौरी आणायला चाललेलो आहे। गौरी आणायला चाललोय याचा अर्थ असा म्हणजे हे तिरड्याचं फूल असतं, हे बघा इथं आहे वाटेवरच। हे तिरड्याचं फूल आपण गौरी पूजनासाठी वापरतो। त्याच्या मागची गोष्ट आहे, या तिरड्याचं महत्त्व खूप मोठं आहे। या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी या तिरड्याला खूप मान्यता आहे। त्याची गोष्ट तुम्हाला मी पुढे सांगेनच, पण ह्याला आपण सजवून याची पूजा केली जाते आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी। आणि ह्या फुलाचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे, हे जी माहेरवासीन आहे तीच फक्त आणू शकते हे फूल। म्हणजे त्याची पूजा वगैरे करून तिला एका टोपलीमधून आणि काय असं म्हणजे घेऊन येतात डोक्यावरून। तर त्यामागे कहाणी आहे, एक चालत असलेली परंपरा आपल्या कोकणामध्ये आणि अजून इतर कुठे करत असतील मला माहिती नाही, पण या फुलाने आपली गौरी माता पार्वती माता सजवली जाते आणि तिची पूजा केली जाते आजच्या दिवशी। तर चला आपण आणूया गौरी मातेला। थोड्याच वेळात आम्ही निघतोय, तुम्हाला पुढील माहिती तेव्हाच देतो। धन्यवाद, चला। हे जे तिरड्याचं फूल आहे त्यात दोन प्रकार येतात, एक गुलाबी असा लाल कलरचा आणि एक पांढरा असतो। तर ते पांढऱ्या फुलाला, तिरड्याच्या फुलाला खूप महत्त्व आहे। पांढऱ्या जे तिरडा आहे त्याच्या 5 काड्या घेऊन त्याची पूजा करून मग नंतर त्याला जे गुलाबी आहे ते लावून वगैरे त्याची पूजा केली जाते, म्हणजे गौराई माता तयार केली जाते, सजवली जाते। तर पांढऱ्या तिरड्याला खूप महत्त्व आहे। त्यातल्या त्यात तुम्हाला मी पुढील माहिती सांगेनच का त्याची गोष्ट काय आहे वगैरे। तर भेटूया चॅनलवर। नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा। अरे सर नको असं नको वलदके बाई रानत तिल काढूला तो, वलदके बाई रानत तिल काढूला तो, वलदके बाई रानत तिल काढूला तो, वलदके बाई रानत तिल काढूला तो। नंगरच्या नारी बाहेर पडला या पुढे या पुढे। नगरच्या नारी बाहेर पडल्या, भाऊचा धक्का चढल्या, भाऊचा धक्का चढल्या, पाणी थंड गारा पाणी राजनाच्या मुंग्या खाली थंड गारा पाणी गारा पाणी राजनाच्या मुंग्या खाली थंड गारा पाणी थंड गारा पाणी राजनाच्या मुंग्या खाली थंड गारा पाणी थंड गारा पाणी। चला सगळ्यांची घेतो। बाई पिताना थंड लागतो पण पिल्यानंतर गरम होतो ना। पण ढोलवाला बघ कुठं राहिला, लय लांब राहिला। अरे तो ढोल्याला पुढे बोलवा। पाणी
थंड गार पाणी गावा बोलले क माझी सरवनातानी श्रवणातानी कुठं ह्या पाऊस बसला मला छत्री खायची अरे ना बहिणी उतरीन मी तुला तिरड्याच्या फुलावर ना बहिणी उतरीन मी तुला तिरडे बोले भावाला आपण जाऊ कशी दोघा भाऊ बोले बहीण बोले भावाला आपण जाऊ कशी दोघा अगं बहिणी तिरड्याच्या फुलावर ना उतरून मी तुला तिल्याच्या फुलावर ना तुला घेऊन जाईन मी तुला घे काढ ना आपण पब्लिक आपण तिरड्याच्या पुलाची कहाणी सांगा. तिरड्याच्या फुलाची कहाणी तुला सांगू. आपण गौरीला तिरड्याचं फुल वापरतो ना. गौरी गौरा म्हणजे पार्वतीला पार्वतीचा भाऊ जातो माहेर तिला सासऱ्यामध्ये आणायसाठी माघारी जातो. माघारी असताना खूप पाऊस पडतो आणि पाऊस आल्यानंतर आपण जायचं कसं आता नदी असते नदीतून ओढून जायचं कसं पलीकडं त्यासाठी मग तो बहीण विचारते भावाला आपण जायचं कसं आता दोघं जण. तो म्हणला काय काळजी करू नकोस मी तुला ह्या तिरड्याच्या फुलावरनं उतार करून पलीकडे घेऊन जाईन आणि मग म्हणून ती परंपरा झाली आहे. तिरड्याच्या फुलाची महत्व आहे म्हणजे तिरड्याचा तिरड म्हणजे तो साक्षात पार्वती आहे. तिरड्याचं फुल तिरड्याचं फुल साक्षात पार्वती आहे असं शास्त्रामध्ये पण आहे. आता त्याला लंबी कहाणी आहे तिला तुला सांगितलं तर काय गाणं 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 कुठनं चालले खालून तिथं सांगितलं मी तिथंच बघा तिरडे हे बघा तिरड्याचं फुल नाही मी नाही घेऊ शकत. मी व्हिडिओ काढतो ना रे. हेच गौरी म्हणून पूजले जातात या फुलांना. चांगलं घे खांदा घे काढली तिरड्याच्या फुलावर बहीण उतरीन मी तुला तिरड्याच्या फुलावर बहिणी उतरीन मी तुला काय येत आहेत मग तिरड्याचे फुलं तू सर्व येत आहेत. कण कण कुडाली इंद्रदेवाची रंभा देवाची अहो या कण कण कुडाली इंद्रदेवाची रंभा देवाची रंभा
मित्रांनो, आता जे आपण हे तिरड्याचं फूल आणलंय त्याचं गौरी पूजनासाठी गौरीच्या स्वरूपात सजावट करणार आहे. एकदम पारंपरिकदृष्ट्या आपले हे सजावट असणार आहे. जे पूर्व परंपरेपासून जी चालत आलेली परंपरा आहे त्या या गौरी पूजनाची या तिरड्याच्या फुलावर केले जाणे पूजा, ते कशी साडी नेसतात, कशी काय तयारी करतात ते आपण सर्व दाखवणार आहे. एकदम पारंपरिकदृष्ट्या ते सर्व केलं जातं आणि आत्ताच्या आधुनिक काळामध्ये जे गौरी मिळतात तशा आपण घेत नाही. ह्या जुन्या परंपरेनुसार आपण आत्तापर्यंत ही गौरी पूजनाचा कार्यक्रम करत आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो या तिरड्याच्या फुलाची सजावट कशी असते, तिरड्याच्या फुलाला कसे गौरीचं रूप दिलं जातं हे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो. अहो ठेवी नाही तिथे खालीवर आहे ना, तुझं माळ्यावर ठेवलं का? खालीवर आहे. तुमचं ते मोठं होतं ना दुसरं, ते भाजी घाले आणि दुसरं एक होतं अजून मोठं. खुरीची टेकीच्या दर ये दे घे. याला बांधायचं का हे हा. असं? तर याला मुकुट लावायचा. इथं वरती मुकुट आहे ना. मग आता रेडीमेड भेटतात ना गौरी? हा, रेडीमेड नाही घेत ना आपण. हे बांबूच्या ह्याचं बनवलंय ना. आणि मग हे तिरड्याचं फुल तिथे लावायचं झाड. दांडे ना मुकुट बांधायचा. एकदम पारंपरिक आहे. आता हे नवीन नवीन आणतात मुकुट बिकुट, असलं काय नाही. आणि हे काय आहे होय? हे टोपलीत का दिवा ठेवला असा? गौर आणली ना म्हणून का? 5 ड्रेसेस आणायचं. काय? एक 5 ड्रेसेस आणायचं गौरीचं. हे मुकुट बांधायचं. तिरड्याची फुलं 5 काड्या आणायच्या ह्याच्यात. 5 आणायचे. 5 आणायच्या असं तीच काय? मेन तिरडा सफेद आहे. बाकी लाल बिल जमतात. म्हणजे सफेद पण तिरडा असतो आणि लाल पण तिरडा असतो. सफेद तिरडा गौरीचा असतो, लाल तिरडा बांधायचा असतो. आपण आणलाय तो सफेद आहे का? किती कैची काय रे बाबू, कैची कुठं आहे? ते धाग्यावर ठेवून येतो का काड्यावर येते का किंवा कट्यावर टाकायचे? आई एवढं घेऊ मुकुट आणून धुतला बितला नाही वाटत. बरोबर वर लावायची आणि वर घे जराशी वरला हात लावून बघ असं बघा मुकुटाला वर होते ना. जरा वरच घे. हो तेच एवढं हा एवढं बस ना. इथे मुकुट येईल असा मस्त आहे, पण मजबूत आहे, मस्त आहे. मजबूत जरा जाडीचं आहे म्हणजे बॉर्डर आहे हे ना, तू काय मग पातेल आहे. साडी छान आहे. घे तिकडनं बघू घेऊन ते घेतो. असं आहे. बांधा ते काढा आधी. बांधला तेवढंच बांधा. कडे नको बांधा. थांबा थांबा थांबा. गणेश कदम बॉक्सची शिवतो की अशी सरळ शिवतो? बॉक्स असं शिवतो की चौकोन की अशी सरळ शिवतो? त्याला शोभा येतो चौकोन. सगळे चौकणी शिकतात. मी ते नाही बांधतो, तिकडे बांधायचे. पत्र घे पण बसवले नाही बसवलं नाही. नाही इथं इथं तिथे का आता काढली होती तिथं काय ती गोचरती असू दे. पण मस्त वाटते असं वरती मस्त वाटते. आतमध्ये पिशवी ती बघा दुसरी गोचरती बारकी आहे. ती काय कुठला इथे काहीतरी पाहिजे होतं. मंगळसूत्र नाही ते भरायचे. अगं मग वापरले म्हणजे ते आपल्यासारखीच की माहेर वर्षी वापरले असलं तर काय नसतं. काय नाही नव्हती बघ मोठ्याची पाहिजे. मला मोठ्याचे सांगितलं असतं सगळं कुठून दिसलं? फुल जायचं
नको भरपूर झाले बघा. तीर्थ भराय कुठं हवं ते बघा. थोडं वर घ्या. वर घे बाई. वरची यायची घे. मुकुटाची तेस. हा होय ते खाली हे नाही बरोबर नाही वाटत बरोबर. खाली घे. हे नाही बरोबर नाही. हा बस बस. अजून घे थोडा खाली. असे असू. तिकट थोडी खाली घ्या. नको भरपूर झाले बघा. तीर्थ भराय कुठं हवं ते बघा. थोडं वर घ्या. वर घे बाई. वरची यायची घे. मुकुटाची तेस. हा होय ते खाली हे नाही बरोबर नाही वाटत बरोबर. खाली घे. हे नाही बरोबर नाही. हा बस बस. अजून घे थोडा खाली. असे असू. तिकट थोडी खाली. चला मित्रांनो, गौरीची सजावट झाली का नाही ते बघूया आपण. आधी ही ठुशी कर. नाही नाही थांबा तुम्ही. नाही. अरे तो टाकून काय बघायचं. असा दिसतोय व्यवस्थित. आधी घालून बघ इथं. अरे इथं खाली यायला पाहिजे बघा तुम्ही. इथं खाली घे बाय. हा मोठी पट्टी आहे. हा पट्टी मोठी. चला काम चालू आहे. फायनल झालं आहे. आता नंतर ना नाचायलाच येऊ.